चमत्कार नाही का? हो अहो खरं आहे ते, तरी मला आणखी पाहिजे. आता काय करावं? नाही, खरं फार विलक्षण आहे. तुम्ही मृत्यूचा नुसता अभ्यास करा बरं का. एक जर्मन यास्पर्स नावाचा मोठा विद्वान होऊन गेला, तत्वज्ञानी, अलीकडेच गेला तो. तर त्याने असं म्हटलेलं आहे, त्याला तो हा भेटला बरं का, आपल्या फ्रेंच तत्वज्ञ त्याला भेटला. तेव्हा बोलताना म्हणाला की तू काय पाहिलं जगात? आय हॅव स्टडीड दी वंडर्स ऑफ दी वर्ल्ड. जगातले आश्चर्य मी पाहिले. त्याला काय वाटलं? आश्चर्य मी ते 7 आश्चर्य काहीतरी आहेत ना, ताजमहाल अमके तमके, त्यापैकी नाही 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 म्हणाला, अनेक प्रकारचे मृत्यू मी पाहिलेले आहेत आणि प्रत्येक मृत्यू हा आश्चर्यकारक मला वाटला. अरे हे काय आहे? पहिली गोष्ट तिने अशी गमतीचा विषय मी सांगत नाही आपल्याला. तो काय म्हणाला, प्रत्येक माणसाला मी मरणार याची खात्री आहे. असं असून सुद्धा कोणी मृत्यूचा विचार करणारा भेटला नाही, हे काय आश्चर्य आहे? खरं नाही का? मला सांगा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जी समर्थांची ओवी आम्ही पाठ करून ठेवली आहे, काय आहे? भरता संचिताचे शेष. हा, संचित म्हणजे प्रारब्ध. भरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. बर, भरता न भरता निमिष जावं लागे. काय मला सांग? अरे काय डॉक्टरला कळते आज काय होते काय नाही, कोणा ठेव. ज्याला स्वतःच, महाराजांची फार गंमत आहे. महाराज म्हणाले, ज्याला स्वतःच्या देहात काय चाललंय धड कळत नाही, तो दुसऱ्याच्या देहावर कापाकापी करतो. म्हणजे आमचं झालंय काय चमत्कार आहे तुझा, नाही का? म्हणजे तुझं काही काय होईल ना, म्हणजे सुरक्षित आहे आपला. आणि नाही पैसे घेतो ना पुन्हा, ते द्यावे बरं का, त्यामध्ये तू जगणार कसा नाही तर. एक बघा, सहज आठवलं मला, सहज आठवलं. जगामध्ये समाजाची ती स्थिती आहे ना, ती उत्तम स्थिती कोणची? तर ज्याला जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यात स्वस्त मिळाल्या पाहिजे. तसं विनोबा म्हणायचे, पाणी आणि हवा ह्याच्यावर कोणाचा हक्क नाही, तो ज्याला त्याला पाहिजे बरं का. तसं औषध सुद्धा सगळ्यांना मिळेल असं पाहिजे बघा. आणि आयुर्वेदामध्ये ती सोय आहे, वनस्पती नामके दमके. आता नाही पण एकंदर. तेव्हा सांगण्याचा हेतू काय, आताच्या समाजामध्ये काय महाग झालंय औषध, म्हणजे नाही का. म्हणजे असं आहे की आपल्याला जर काही असा रोग झाला की दवाखान्यात जाण्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे घरी मेलेलं बरं झालं, तिथे कर्ज होऊन मरण्यापेक्षा मरणं बरं, नाही का. खरंच अशी स्थिती आहे काय. आणि अलीकडे ते हार्टचं नाही का, ते अँजिओग्राफी काय काय नावं त्यांची आहेत, ते बायपास. आपल्याला बायपास म्हणजे टाळून जाणं, असं आपल्याला बायपास बायपास सर्जरी म्हणजे तो त्यांच्या तावडीत सापडला की गेला. तो बायपास म्हणजे जीवन सोडूनच जातो तो. गंमत पण सांगितलं नाही, भीती वाटते ना. अहो काय करायचं याला. एक गंमत सांगतो, चमत्कार बर का, आश्चर्य. एका मुलीचं लग्न होत नव्हतं. आमचे डॉक्टरच होते ते, फॅमिली डॉक्टर. किती प्रयत्न केला, डॉक्टर गेले सगळे. त्या मुलीचं 50व्या वर्षी लग्न झालं. एक ग्रस्त होते, त्यांची बायको आली, अधिकारी होते चांगले आहेत, तेव्हा लग्न झालं त्यांचं. 8-10 वर्ष झाली. त्यांना आता ल्युकेमिया झालेला आहे, म्हणजे ब्लड कॅन्सर म्हणतात ते. 2-2 दिवसाला काय रक्त द्या, अमकं द्या तमकं द्या. तर मुंबईतल्या डॉक्टरांचं मत असं पडलंय, आता ऑपरेशन किंवा काही दुसरं करण्याचा अर्थ नाही. लेट हिम डाय पीस, त्यांना आपलं शांतपणे मरू द्या बरं, काही उपचार आता चालणार नाही. काय आश्चर्य आहे बघा. आधी लग्न झालं, ते इतक्या वर्षानं झालं, त्यानंतर हे लचाण झालं बघा. काय असेल 64-65 वर्षाचं वय आहे त्यांचं. हा चमत्कार नव्हे का? किती विचित्र आहे. म्हणून आपल्याला एक ते उदाहरण मी सांगून ठेवतो. मला डॉक्टरने सांगितलं, एका माणसाला कॅन्सर झाला होता, गेला तो, तुम्ही ऐकलंय ते बरं का. तर तो या डॉक्टरकडे आला, म्हणाला की डॉक्टर, त्यांच्याकडे कधी आलेला नाही की ज्याचा अन्ननलिकेचा कॅन्सर झालेला होता. तेव्हा म्हणाला, महाराजांच्या कृपेनं मला कॅन्सर झालेला आहे. त्याची भाषा बघा, ड्रायव्हर मनुष्य
कुटुंबाला पोचणारा एकटा. पण आश्चर्य बघा, काय निष्ठा आहे. महाराजांच्या कृपेने मला कॅन्सर झालेला आहे. तेव्हा म्हणाला, मी तुमच्याकडे आलोय, साधारण किती दिवस मी जगेन? त्यांनी सांगितले काय महिना 2 महिन्यात. तो गेला 1-2 महिन्याभर. तेव्हा हा म्हणाला, अरे तुला असं कसं म्हणतोस तू की त्यांच्या कृपेने झालाय? तेव्हा तो काय म्हणाला की आमचं खाणं पिणं साधं, म्हणजे कॅन्सर होण्यासारखं काही नाही, त्याच झाला म्हणजे त्यांची कृपाच असली पाहिजे, त्याशिवाय होणार नाही म्हणा. अरे बाप, हा चमत्कार. असा साधा मनुष्य पाहायला मिळणं म्हणजे चमत्कार नाही का मला नाही. पण सत्पुरुषांना एक चमत्कार फार मोठा वाटतो. इतकं दुःख भोगून सुद्धा बरं का पुन्हा भगवंताकडे लक्ष लागत नाही, हा मोठा चमत्कार आहे. काय नाही का, तू मरतोयस ना, तुला जाळून येतो, मी सुरक्षित आहे. काय असून ही भानगड सगळी, हे गूढ आहे नाही का. म्हणून मानवी जीवन हे रिडल आहे, कोड आहे असं म्हणतात. अरिस्टॉटलला मोठं आश्चर्य वाटले, आहे काय असं कसं चालतं. म्हणून याचं उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला सॉक्रेटिसचं. पुन्हा पुन्हा सांगतोय मी, पण फार अप्रतिम आहे. जगातला हा अतिशय थोर पुरुष, 72 वर्षाचं वय. त्याचं काम काय असेल तर लोकांना त्यांचे जे गैरसमज आहेत ते नाहीसे करायचे. पुढे असं तरुण लोकांना बरं का, तर त्यांना प्रश्न उपप्रश्न विचारून त्यांना तो तुला कळलं नाही हे दाखवायचा बरं का. त्याची परिस्थिती अशी झाली की तो यायला आला की ते दुसऱ्या बाजून निघून जायचे, हे पिढा नको यायचे. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला चांगले भेटलेच काय, त्याला मृत्यूदंड दिला. कारण या तरुण लोकांना यांनी बिघडवलं म्हणून सांगायचं पुढे आहे मला ते. तेव्हा तुरुंगात घातला. तर त्याला ऑफर आली काय की तू काहीतरी पैसे दे म्हणजे आम्ही तुला सोडतो. ते करप्शन तेव्हाही होतं. तेव्हा अण्णा हजारे होते का नाही कोणाला ठेवून करप्शन होत. तर हा काय म्हणाला ऐकण्यासारखं आहे. एक ग्रेटेस्ट म्हणून बेट होतं अथेन्स म्हणून, त्या बेटावर त्याला सोडून द्यायचा. तो म्हणाला मी फार तर आणखी 5-6 वर्ष जगेन, तर मला जर तिथे माझं काम करता आलं नाही, मी जगून काय करेन म्हणाला. काय जगायचं कारण आहे. हा पहिला चमत्कार. दुसरा चमत्कार असा फार ऐकण्यासारखं आहे बरं, की त्यांना फाशीपेक्षा ते हेमलॉक नावाची वनस्पती असते, हिरवीगार रस निघायचा, तो द्यायला की तो मनुष्य मारायचा. तेव्हा ज्या दिवशी त्याला द्यायचा ते रस द्यायचा, त्या दिवशी त्याची बायको आली 2 मुलं घेऊन आणि रडली बिचारी. काय करणार, तू तो चालला असा. तेव्हा काय म्हणलं आपल्या शिष्याला, मी असं ऐकलेलं आहे इथे शुश्रूम, जसं गीतेत म्हणले की मी असं ऐकलेलं आहे किंवा मरणाच्या वेळेला माणूस आणि माणसं शांत पाहिजे, तेव्हा तू हिला घरी पोचवून दे. आणि तिला एवढंच म्हणाला, आजपर्यंत मी माझ्या स्वार्थाकरता काही केलं नाही, तेव्हा तुला कमी पडणार नाही, मी सांगतो तुझा. त्याने मुलाने पक्ष पाठवून दिलं. आणि नंतर तो जेलर आला, त्याने एवढं बप्पर भरून आणला रस. आणि घेताना तो काय म्हणाला, माझी अशी पद्धत आहे की हे काही पिताना खाताना देवाला नैवेद्य दाखवून खायचं. तेव्हा यातलं मी जर थोडस नैवेद्य दाखवला म्हणजे शिंपडलं तर कमी होणार नाही ना. नाही म्हणाला, भरपूर आहे म्हण. तर त्या जेलरला पाहावलं नाही, याने जसं आपण सरबत पितो तसं ते सगळं प्यायला, कडू रस तो प्यायला. आता मी काय करू म्हणाला. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू अशा फेऱ्या घाल शतपावली सारख्या, म्हणजे तुझं अंग जड व्हायला लागेल. आणि जसजसं जड व्हायला लागेल तसं तुला उभा राहता येणार नाही, चालता येणार नाही. मग तू पलंगावर बैस. व्यवसायिक म्हणजे गुडघ्यापर्यंत आला, आमका आला. तर तो जो चालत होता त्यावेळेला तो काय बोलत होता, आत्मा अमर आहे, हा देह जाणारा आहे, आज न उद्या हा जाईलच, हे तो बोलत होता. टॉकिंग विथ द इमॉर्टॅलिटी ऑफ द सोल. आणि मग म्हणाला, जेव्हा पाय हे झाले त्याला बसवलं याच्यावर पलंगावर, तेव्हा म्हणाला, त्याचा शिष्य होता क्रीटो, त्याला म्हणाला, क्रीटो की माझा हा देह आज न उद्या जाणारच आहे, पण माझे विचार या जगत जे आहे त्या जगतावरती प्रभाव गाजवल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणून ते निजला. निजल्यावर छातीपर्यंत आलं. आल्यानंतर म्हणाला, अरे
त्या अमक्या देवतेला काहीतरी प्रार्थना केली होती, त्याचं ते देणं राहिलंय, तेवढं द्या असं म्हणलं आणि प्राण सोडला. काय असेल चमत्कार. म्हणून प्लेटोच त्याच्या शिष्याचं वाक्य, सद्गुरू असा भेटणं. तो काय म्हणाला की इंग्लिश मध्ये सांगतो आधी, ते मूळ ग्रीक मध्ये त्याचं भाषांतर, मग मराठी सांगतो. आय एम फॉर्च्युनेट दॅट आय एम बॉर्न ए मॅन अँड नॉट ए वुमन. म्हणजे मी पुरुष म्हणून जन्माला आलो, स्त्री म्हणून नाही. कारण त्यावेळेला ग्रीसमध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं. म्हणून आय एम बॉर्न ए ग्रीक अँड नॉट ए बार्बेरियन. मी असा आदिवासी जन्माला आलो नाही, मी सुशिक्षित सुधार असा ग्रीक म्हणून जन्माला. बट आय एम मोस्ट फॉर्च्युनेट दॅट आय एम बॉर्न इन द टाइम ऑफ सॉक्रेटिस. जिवंतपणे सद्गुरूची गाठ पडणं. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचतोय आपण. प्रत्यक्ष ज्यांना सहवास झालाय, समर्थांचा ज्यांना सहवास झालाय, ते पुस्तक वाचून कसं येईल हो? असं काय किती कल्पना केली तरी असं आहे बघा. हा चमत्कार काय म्हणून आपण त्यावेळेला जन्माला आलो, असा सहवास म्हणा. महाराज म्हणायचे की बाकीचे सत्पुरुषाचे चमत्कार जाऊ दे, असेल त्याने ज्याला आपलं म्हटलेलं आहे हा चमत्कार जगातला सगळ्यात मोठा काय सांगायचं. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात ना, भक्ती हा पंचम पुरुषार्थ आहे, तेव्हा असा जो कुणी असेल त्याच्याशी अनन्य व्हावा ही भक्ती. ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य असं मी आपल्याला सांगितलं, ज्ञानामध्ये तो समुद्रामध्ये थेंब जसा विलीन होऊन जातो तसं होईल, पण त्या परमात्म्याला आपल्यासारखा मानव बनवणं हे काम शिष्याचं, ते भक्तीचं काम आहे. की असं सांगतात. माझा आपला विश्वास आहे की तुकाराम एकदा कीर्तन करीत होते. कीर्तन करताना घोंगडी होती पायाखाली, तेव्हा भजन करायचे. त्यांचं कीर्तन म्हणजे खूप भजन करायचे. भजन करतात तर लोक पेंगायला लागले. लोक सगळे आपल्यासारखेच बरं का, ते काय सगळे असं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. तुम्हाला काय वाटतं का प्रोफेसर लोक बसले होते सगळे? अरे पागोट्यावालेच लोक असणार, असं काय करतात तुम्ही? पण त्यांना झोप येणारच नाही का, ते निवृत्तीनाथ ध्यान लावून बसणार, बाकीचे झोप घेणार. बरं काय हो ते. तेव्हा ते सगळे उठून गेले. हे भानावर आल्यावर एक मनुष्य बसलेला होता. का रे म्हणलं, तू कसं थांबला? घोगडी अडकली आहे म्हणाला. ते असंच चालायचं बरं का. तेव्हा त्याच्या नाविन्य असं काही नाही. समर्थाने राजदूतामध्ये गोळी घातली श्रोत्याची. विषयी लोक श्रवणा येती. विषयी लोक म्हणजे ज्यांची स्त्रियाबद्दल हे आहे, आदर आहे म्हणा आपलं काय. विषयी लोक श्रवणा येती, ते बायकाकडेच पाहती. बरं सगळे काही तसे नाही. चोरटले लोक चोरून जाती पादरक्षा. हे असंच चालायचं. चमत्कार काय, याच्यातून माणसाला जीवनाचं दृष्टी येणं, आणि ती सत्पुरुष देत असतो. त्याचं कारण महत्व काय सांगतो. देवापेक्षा सुद्धा संतांचं महत्व असं आहे की जे ध्येय आपल्याला गाठायचं आहे ते ध्येय पुस्तकात असेल, तत्वदर्शा बरोबर असेल, देहामध्ये साकार होणं हे फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळं जसं बघा दारू पिणाऱ्याच्या संगतीनं त्याची ही लागते, तसं त्याच्या संगतीमध्ये काही श्रम न करताना तुमचं मन विशाल होऊन जातं. त्याचंही कारण आहे, माणसाला जी प्रेमाची तृप्ती आहे ना, निस्वार्थी प्रेमाची, ती जगात कुठेही नाही. राजाला नाही असं काय करत. खरं प्रेम पाहिजे. साईजन बघा की माझ्याकरता जो वाट पाहतो आहे, आणि त्यात सुद्धा सांगतो आपल्याला खायला घातल्याशिवाय चैन नाही पडायचं. बरं, त्याने तोंडात तुमच्या घालण्यामध्ये रहस्य आहे. आईचं प्रेम आहे त्यामध्ये. आईने तो भरवलेला घास जसा, तसा हा समाजाची आई म्हणून मिरवणारा हा सत्पुरुष तुमच्या तोंडात घालतो. त्याला फार महत्व आहे. त्याला प्रसाद खरं म्हणायचं. तेव्हा त्याच्यामध्ये भक्तीचं मर्म आहे, आणि ते भक्तीचं मर्म ज्ञानेश्वर महाराज सांगितल्यावर त्यांनी आपलं जे त्यात म्हणणं घातलंय ते असं की तुम्ही काही मागू नका, पण तुम्हाला जे पाहिजे ते देतो. किती भगवंताची ही आहे बघा, कृपा आहे यामध्ये. तुम्हाला जर समाधान पाहिजे तर देईलच, पण तुझी सेवा करावी अशी फार इच्छा आहे, तू सेवेची व्यवस्था कर. मला अमकं पाहिजे, तुझी कीर्ती जगात वाढू दे, लोकांवर उपकार होऊ दे, ही माझी इच्छा आहे. ही इच्छा तृप्त करेल, आणि हे भक्तीचं मर्म आहे. एक उदाहरण सांगतो.
ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या आरंभी प्रस्तावने 80 ओव्या आहेत त्या. बरं, तरी न्यूनते पुरते काय त्याच्यामध्ये तेव्हा म्हणाले, हा सत्पुरुष जो असतो अभिलषित मनोरुची पुरवितात, तुमच्या वासना तृप्त करतो, तुमच्या मनाला आवडणाऱ्या ज्या वासना आहेत त्या तृप्त करतो. तर मला काय वाटलं, अरे म्हणलं हे बरं आहे की हो, नाही का, तुमच्या इच्छा तृप्त करतो. तर मी महाराजांना म्हटलं बा, हे म्हणलं बरोबर आहे म्हणाले ते. तर पुढे काय म्हणाले, ज्ञानेश्वर महाराजांच्या वासना काय असणार, तिथे खरी आहे खूबी त्यांची, नाही का. ते काय माझं लग्न होऊ दे आणि मूल होत नाही बा, कोणत्या डॉक्टरकडे जाऊ, हे काय विचारणार ते. तेव्हा त्यांच्या वासना म्हणजे त्या वासना तो तृप्त करतोय ज्ञानेश्वर महाराज. या जगामध्ये माझ्या हातनं परोपकार होऊ दे, माझ्या हातनं अन्नदान होऊ दे, माझ्या हातनं जगाचं कल्याण होऊ दे, ही वासना ज्याची आहे त्याची तो तृप्त करतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य याच्यात आहे की तुला सेवा करायची आहे ना, कर, मी तुला त्याच्यामध्ये सामर्थ्य देतो. आणि त्यामध्ये जी अनन्यता आहे ती, तर शेवटचा एक मुद्दा सांगतो आपल्याला बरं का, कारण आज ते संपत आहे. पुढे मग ते दुसरे जे निरनिराळ्या देवता आहेत त्यांच्या सुद्धा भक्ती तीच होते. काय आहे बघा, आपल्याला अनन्यता कधी माहितीच नाही बरं का. माहिती नाही याचा अर्थ काय की अलीकडे की नाही एक आमच्याकडे प्रोफेसर होते, तर आज 2 वर्ष या कॉलेजात, मग 2 वर्ष त्या कॉलेजात, आज 17 कॉलेज भेटले. मग भेटल्यावर आता सध्या कोणत्या कॉलेजात आहात असं विचारायचं. तसं डॉक्टरचं आहे बरं काही लोकांचं, हाही डॉक्टर बघा, तो नेतो होमिओपॅथी बघा, मग ॲलोपॅथी बघा, आणखी काय काय आहे त्यामध्ये, कोणी नॅचरोपॅथी म्हणून आहे. एक भेटले ते की नाही रंगाचं, बाटल्यात पाणी ठेवायचं आणि ते सूर्याच्या याच्यात ठेवायचं किंवा लाल रंगात ते पाणी प्या, बरा झालाच नाही तो शेवटी. परंतु हे एके ठिकाणी हे नाही, याचा अर्थ तुम्ही डॉक्टर बदलू नका असं नाही बरं का, तुम्ही समजून घ्या. हो, नाहीतर असं बाळणपणाचा डॉक्टर आहे आणखी याचा रोग हार्टचा डिझायर, तर तू काय करेल, तसं नाही माझं म्हणणं. अनेकातून एकाच जायचं असेल तर कुठेतरी निष्ठा पाहिजे ना. ती निष्ठा नसल्यामुळे सगळ्या भानगडी होतात. भक्तीला आड येत असेल तर हे, आणि हे तुम्हाला सांगून ठेवतो, जे शस्त्र म्हणून सांगितलं प्रार्थनेचं, प्रार्थना फळलीच पाहिजे या शंकाने. केव्हा फळेल, तुझ्याशिवाय मला देणारा कोणी नाही, द्यायचं माणसाने सांगितलं बरोबर झाल्याशिवाय राहणार नाही. पण ती किती पाहिजे, रात्रंदिवस तुझ्याशिवाय मला देणारा कोणी नाही. म्हणून महाराज काय म्हणायचे, तुम्ही रामाकडे मागता पण राम दाता ही भावना नाही ना, त्यामुळे तो देत नाही, नाही का. म्हणजे जो देणारा प्रत्यक्ष आहे तो दिसतो आपल्याला, ते पाहिजे, ती दृष्टी आली पाहिजे. आणि ही परमार्थाची दृष्टी आहे की माझा दाता असेल तर तो आहे खरा, तो यंत्र कोणालाही करील, पुढे कोणालाही करील, पण देणारा तो आहे. बरं, ही जर भावना राहिली ना तर माणसाचं इच्छा तृप्त झाल्याशिवाय राहणारच नाही. कारण कायदाच हा आहे जीवनाचा की जितकी उत्कट इच्छा करावी तितकी ती फळाला आल्याशिवाय राहायची नाही. अर्थात ती सदिच्छा पाहिजे शंका नाही. आणि ती एकाग्रता यायला त्याच्या स्मरणाशिवाय मार्ग नाही. माझं कोण आहे तुम्हाला मी एक उदाहरण सांगितलेलं आणि थांबतो मी, की ते भाऊसाहेब होते ना, मी ज्यांचं नाव सांगतो आपल्याला. मी प्रत्यक्ष त्या माणसाला पाहिलेलं, त्यांना एकदा स्वप्न पडलं. म्हणजे त्यांचे गुरु त्यांच्या अंतःकरणात किती खोल गेलेले होते हे सांगतोय मी आपल्याला. तेव्हा एक मनुष्य पहाटे 4 वाजता स्वप्नात आला आणि म्हणाला मी तुला मूठ मारू का. ते काहीतरी एक प्रयोग असतो जादूचा, मी मूठ मारू का. तर हे स्वप्नात म्हणले मार मला, पण महाराजांना विचारून मार, काय असेल मला सांगा. अरे जागेपणी सुद्धा तुम्हाला मला एवढं स्मरण राहत नाही, इतकं खोल गेलं माणसाच्या सबकॉन्शियस मध्ये. इतका तो जाणं तिथून मग आणखी खोल जाईल त्या गारम शरीरामध्ये. पण हे होणं म्हणजे खरं एकाग्रता आहे. ही एकाग्रता म्हणजे अनन्यता. त्याने जे अनन्य चिंतन तो दुसरं नाहीच काही, तो आहे, तो आहे, तो आहे. आणि हे व्हायला नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यांनी दिलेलं जे नाम आहे ना, ते माणूस जर रात्रंदिवस करील तर बरोबर ती एकाग्रता येईल आणि त्याच्या मनामध्ये ते भरून राहील, यात शंका नाही. म्हणून या श्लोकाचं मी सांगितलं मर्म आहे, ते मर्म असं आहे किंवा दुसरं काही नाही, त्या नामात रंगलं पाहिजे हो, थोडं जबरदस्ती नाही उपयोगाची. ती जर असेल ना, माणसाचं जीवन आतून सगळं बदलून जाईल आणि शांत राहील. आता पुढचा आहे तो पुढच्या रविवारी सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम.
पतित पावन सीताराम राम रघुपति राघव राजा राम